जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात आरोग्याच्या सेवा परिपूर्णपणे पोचलेल्या नाहीत। गरोदर मातांची प्रसूती घरीच करून घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर नंदुरबार जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी यासंदर्भातील सर्व विषयांवर माहिती दिली असून याबाबत तसा नंदुरबार जिल्हा परिषद प्रशासनातर्फे खुलासा केला आहे की सुरक्षित मातृत्वासाठी राज्य शासनाकडून पंचसूत्री योजना राबविल्या जात असतात। या योजनेसाठी मागील गेल्या 1.5 वर्षात तब्बल 771 कोटी रुपयांचा भरमसाठ निधी खर्च करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दुर्गम भागात आरोग्याच्या सेवा पोहोचविण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न केला जात असल्याचा दावा केला आहे। धडगाव अक्कलकोवा तालुक्यातील अनेक गावांमध्ये गरोदर मातांची प्रसूती घरी बांबूची काडी, बाणाचे पाते आणि दाढी करण्याच्या ब्लेडने केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनातर्फे हा जिल्हा प्रशासनाने खुलासा केला आहे। तर कुपोषण कमी व्हावे यासाठी सरकारकडून जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अनुदान, पंतप्रधान मातृत्व वंदना योजना, नवसंजीवनी योजना, मातृत्व अनुदान योजना चालवल्या जात, तर घरी प्रसूती कमी करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे प्रयत्न केला जात असल्याचा दावा केला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। कालच्या बातमीत नमूद जे काही आरोप केलेले आहेत त्या अनुषंगाने मी डॉक्टर रवींद्र सोनवणे जिल्हा आरोग्य अधिकारी काही खुलासा करू इच्छितो की वस्तुस्थिती ही वेगळी आहे। आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात कालचा जो चिमुलखेडीचा उल्लेख होता की याच्यामध्ये जे काही माता मृत्यू बाल मृत्यू नोंदणी करायचे लपवले जातात तर तसे नाही आहे। या कार्यक्षेत्रात झालेले सर्व जन्म, सर्व माता बाल मृत्यू याची नोंदणी आपण घेतलेली आहे। सोबतच जे बांबू आणि ब्लेड बद्दलचा या बातमीत जो उल्लेख होता तर ही परिस्थिती फार पूर्वी होती। अगोदर पुरुष दाया हे त्या कार्यक्षेत्रात उपलब्ध असल्यामुळे ते प्रसूती करताना अशा गोष्टी वापरायचे। आता जर आपण आकडेवारी बघितली आपल्या रिपोर्टनुसार कर्मचारी जे अहवाल याच्यानुसार ही परिस्थिती खूप बदललेली आहे। 5-6 वर्षापूर्वी 85% इन्स्टिट्यूटमध्ये डिलिव्हरीचं प्रमाण होतं, आता ते जवळपास 96% इन्स्टिट्यूटमध्ये डिलिव्हरी जे होतात त्याचं प्रमाण झालेलं आहे, संस्थात्मक डिलिव्हरीचं। आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपोआप कमी झालेल्या आहेत। सद्यस्थितीत पुरुष दाया जे आहेत हे आपल्याकडे कार्यरत खूप तुरळक प्रमाणात काही ठिकाणी जो दुर्गम भाग आहे या ठिकाणी जरी असले तरी आपल्या आशा कार्यकर्त्या आणि संबंधित आरोग्य कर्मचारी वगैरे हे वेळोवेळी संबंधित गरोदर मातेची भेट घेऊन प्रसूती संस्थात करण्यावरती आपण जोर देतो। बालमृत्यूची जर आकडेवारी बघितली आणि माता मृत्यूची तर मागील 5 वर्षामध्ये खूप चांगल्या प्रकारचं यश आपल्याला प्राप्त झालेलं आहे। याच्यामध्ये बालमृत्यू कमी करण्यामध्ये जर मागच्या 2 वर्षापूर्वी जवळपास 666 बालमृत्यू झालेले होते, मागच्या वर्षी आपल्याला 577 इतके बालमृत्यू झालेले कमी झालेलं होतं। आणि चालू वर्षामध्ये आपण वेगळे जे प्रयत्न करत आहोत याच्यामध्ये 387 इतके बालमृत्यू आतापर्यंत झालेले। तर आम्ही आरोग्य खात्यामार्फत सर्व योजना प्रभावीपणे राबवायचा प्रयत्न करत आहोत आणि त्याला आम्हाला यश येत आहे। आणि ही जी आकडेवारी अजूनही आम्ही चांगल्या प्रकारे बालमृत्यू माता मृत्यू कमी करू दाखवू असे मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो।